भगवान समयातीत असल्यामुळे भगवंतांना येऊन किती वर्ष झाली किंवा निजधामाला जाऊन किती वर्ष झाली या प्रकारच्या वेळेचा, समयाचा आणि कालाचा विचार त्यांच्याबद्दल करता येत नाही. त्याचं कारण असं की भगवान समयातीत आहेत, कालातीत आहेत. कालातीत परमेश्वर राम असं भगवंतांच्याबद्दल म्हटलेलं आहे. भगवान सर्वथैव समयाचे स्वामी आहेत. काळ हा भगवंतांच्या अधीन असतो. काळाची सत्ता भगवंतांच्या सत्तेपुढे चालत नाही. किंबहुना काळाचं जे स्वतंत्र अस्तित्व आपल्या सगळ्यांना बघायला मिळतं ते संपूर्ण अस्तित्व केवळ आणि केवळ भगवंतांच्या शक्तीमुळे उपस्थित आहे. त्यामुळे भगवंत जेव्हा आपण त्यांच्या प्राकट्याची भावना आपल्या हृदयामध्ये करतो तेव्हा तेव्हा भगवंत आपल्या हृदयामध्ये प्रकट होतात आणि वारंवार जन्म घेतात. त्यांच्या जन्माचा जर आपण विचार केला तर शास्त्र असं सांगतं की ते अयोनी संभव आहेत. कुठल्याही प्रकारच्या मानवी क्रियेतून भगवंतांची अवतार लीला पूर्णत्वास येत नाही. तर भगवंत हे स्वतंत्र तंत्र लीलेतून अवतार प्राकट्य करण्याचं सामर्थ्य आपल्याजवळ राखून ठेवत असतात. तुमच्या आमच्या माणसांचा देह हा सामान्य देह असून भगवंतांचा देह हा दिव्य देह आहे. भगवंतांचा देह हा षडैश्वर्ययुक्त असल्यामुळे भगवंतांचं प्राकट्य सुद्धा त्यांच्या समग्र ऐश्वर्यासोबतच होत असतं. आपला जन्म हा आपल्या चांगल्या वाईट प्रारब्धामुळे झालेला असतो, परंतु भगवंतांचा प्राकट्य हे त्यांच्या इच्छेने होत असतं. परंतु त्यांच्या प्राकट्याची काहीतरी कारणमीमांसा आपल्यासारख्या सामान्य जीवांना करायची झाली तर काय करता येईल बरं, याच्यासाठी शास्त्रांचा आपल्याला आधार घ्यावा लागतो. शास्त्रांनी भगवंतांच्या विषयी, भगवंतांच्या अवताराविषयी, त्यांच्या भूमीवर अवतार घेण्याविषयीची जी भूमिका मांडलेली आहे त्या भूमिकेमध्ये भगवान स्वतः गीतेमध्ये स्वमुखातून अर्जुनाला सांगताना हे प्रकट करतात की माझ्या येण्याचं प्रथम कारण जे आहे ते परित्राणाय साधूनाम, हे माझ्या अवतार प्रयोजनाचं पहिलं लक्षण आहे. मी जर या भूमीवर अवतार घेतो तर पहिलं अवतार घेण्याचं प्रथम आणि प्राथमिक प्रयोजन आहे की साधू, संत आणि सज्जनाच्या हिताचं रक्षण झालं पाहिजे. यदा कदाचित साधूंच्या, संतांच्या हितावर बालट येत असेल तर जो कोणी असं करत असेल त्याचं निर्दालन करण्यासाठी भगवान म्हणतात की माझं प्राकट्य या भूमीवर होतं. म्हणून पहिलं कारण जे काही असेल ते कारण भगवान स्वतः म्हणतात की परित्राणाय साधूनाम, की सज्जनांच्या हिताचं रक्षण करण्यासाठी, सज्जनांचं रक्षण करण्यासाठी, संतांचं रक्षण करण्यासाठी माझा जन्म आहे, माझं प्राकट्य आहे, माझा अवतार या कारणाकरता प्रथमतः पृथ्वीवर होत असतो. मग दुसरं कारण असं सांगितलं की जर काही दुसरं कारण असेल तर ते विनाशायच दुष्कृताम. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी प्रभू श्री रामचंद्रांच्या आणि इतर अवतारांच्या अवतार धारण करण्याविषयीच्या कल्पनेला फाटा देत भगवंतांच्या अवताराचं स्पष्ट आणि अतिशय सरळ कारण आपल्या अभंगामधून मांडलं
ते असं म्हणतात की धर्म रक्षावया अवतार घेसी, आपुल्या पाळीसी भक्त जना. भगवद्गीतेमधलं पहिलं जे कारण आहे परित्राणाय साधूनाम, तेच कारण धर्म रक्षावया अवतार घेसी, आपुल्या पाळीसी भक्तजना. आपल्या भक्तजनांचा सांभाळ करण्यासाठी भगवान या भूमीवर अवतार घेतात. हे पहिलं कारण या अभंगामधून सांगितलेलं आहे. याचा आपण थोडा पुढे विचार करूयात. दुसरं कारण असं सांगितलंय की अंब ऋषीसाठी जन्म सोसियले आणि दुष्ट निर्दाळले किती एक. पहिलं कारण आहे की आपल्या भक्तांच्या हिताचं रक्षण करणं, भक्तांचं रक्षण करणं. आणि दुसरं कारण असं सांगितलं की दुष्ट निर्दाळले किती एक. परित्राणाय साधूनाम हे एक कारण आहे. आणि दुसरं कारण आहे विनाशायच दुष्कृताम, दुष्ट निर्दाळले किती एक. जे दुष्ट लोक या भूमीवर आहेत त्यांचं निर्दाळन करण्यासाठी भगवंतांचं विशेष प्राकट्य या भूमीवर वारंवार होत राहतं. वारंवार का होतं तर भगवान हे आपल्या भक्ताशी संबंधित असल्यामुळे, आपल्या भक्तांवर अतिशय प्रेम आणि कारुण्य करत असल्यामुळे जेव्हा जेव्हा भक्त अडचणीत सापडतो, जेव्हा जेव्हा संतांवर बालट येतं, संकट येतं, काहीतरी आपत्ती येते, तेव्हा तेव्हा भगवंतांना अवतार धारण करणं अतिशय गरजेचं होऊन जातं. म्हणून या ठिकाणी असं सांगितलंय की देवांचं पहिलं कारण जे आहे की धर्माचा नाश होत असेल, यदा यदा हि अधर्मस्य धर्म रक्षावया अवतार घेसी, यदा यदा हि अधर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम. असं सांगितलंय की जेव्हा जेव्हा धर्माचा नाश होतो मग आपण थोडीशी कारण मीमांसा, उहापोह या ठिकाणी असा करूयात की धर्माचं रक्षण करण्यासाठी भगवंतांचा अवतार होतो. हे जरी खरं असलं पण धर्माचं रक्षण करणं म्हणजे कोणाचं रक्षण आहे तर शास्त्र असं सांगतं की हा धर्म ज्यांच्यामध्ये टिकलेला आहे त्यांचं रक्षण केलं की धर्माचं रक्षण होतं. धर्माचं रक्षण करणारे जे लोक आहेत त्यांचं रक्षण करणं म्हणजे धर्माचं रक्षण करणं. धर्म कोणामध्ये आहे तर धर्माचं पालन करणारे मूर्तिमंत संत आहेत. म्हणून संतांचं रक्षण हेच धर्म रक्षण करण्याचं मूळ कारण आहे. संत धर्मरूप आहेत आणि संतांचं रक्षण केलं की धर्माचं रक्षण आपोआप होतं. त्याचं कारण असं की शास्त्र जे सांगेल तेच संत करतात आणि संत जे वागतात ते सगळंच्या सगळं शास्त्रांमध्ये लिहिलेलं असतं. शास्त्र जे सांगतं ते संत मानतात आणि संत जे वागतात ते सगळंच्या सगळं शास्त्रांमध्ये आपल्याला सापडतं. 3 प्रकारच्या प्रचिती शास्त्रांनी सांगितलेल्या आहेत. त्याच्यातल्या 2 प्रचिती ज्या मुख्य आहेत त्या म्हणजे एक शास्त्र प्रचिती आणि दुसरी गुरु प्रचिती. शास्त्र प्रचिती म्हणजे काय तर शास्त्रांचा अभ्यास करून एखादा व्यक्ती विद्वान झाला, त्याने भरपूर शास्त्र वाचलं, पण ते शास्त्र वाचून जर गुरुमुखातून कळून घेतलं नाही तरी देखील वाचलेलं शास्त्र संपूर्णपणे त्याच्या कल्याणाकरता उपलब्ध होऊ शकत नाही. त्याचं कारण असं की गुरुप्रचिती झाल्याशिवाय शास्त्र प्रचिती आणि आत्मप्रचिती या अर्धवट ठरतात. शास्त्र किती वाचून जरी पंडित झाला, विद्वान झाला, अतिशय विद्या प्रचूर झाला, शारदेची सर्व विद्या जरी त्याच्या भंडारामध्ये, देहामध्ये, मस्तिष्कामध्ये येऊन उभी राहिली तरी देखील
गुरुकडून अनुभव घेतल्याशिवाय, गुरुकृपा झाल्याशिवाय शास्त्रांची प्रचिती अर्धवट ठरते. कारण शास्त्र माऊली म्हणतात की गुरुमुखे उदयीजत, गुरूंच्या मुखातून जोपर्यंत हे ज्ञान पूर्णपणे निसृत होत नाही तोपर्यंत हे ज्ञान अर्धवट आहे असं शास्त्रांनी मानलेलं आहे. शास्त्र असं सांगतं की सद्गुरूंना शरण गेल्याशिवाय हे ज्ञान आपल्याला उपलब्ध होत नाही. एकनाथी भागवतामधली एक अतिशय प्रसिद्ध ओवी आहे. त्याच्यामध्ये असं सांगितलंय की वधूवरा लग्न लाविती, हे देखिले असे बहुता जगती, आप आपणा लग्न प्राप्ती, हे अलक्ष्य गती गुरुराया. वधू आणि वरांचं लग्न लावतात हे जगामध्ये आपण सगळ्यांनी पाहिलं असेल, पण आपलं आपल्याशी लग्न लावून देणारे सद्गुरू हे जगामध्ये अतिशय दुर्लभ आहेत. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज म्हणाले की सद्गुरूंची सेवा 3 प्रकारे करता येते. एक, सद्गुरूंनी आपल्याला जे ज्ञान दिलेलं आहे, म्हणजे काय दिलं तर आपल्याला जी साधना, जे नाम दिलेलं आहे, ती साधना कुठल्याही प्रकारचा संशय मनामध्ये न आणता वारंवार सातत्याने करत राहणं, हे गुरुकृपा प्राप्त करून घेण्याचं पहिला सोपान, पहिली पायरी आणि पहिला मार्ग आहे असं समजा. दुसरा काय आहे तर सद्गुरू जे सांगतील तसं आणि तसंच वागण्याचा प्रयत्न करत राहणं. आणि तिसरा मार्ग आहे प्रत्यक्ष सद्गुरूंच्या सानिध्यामध्ये त्यांच्या सेवेकरता उपलब्ध राहणं. आपल्याला जर त्यांच्या सेवेमध्ये राहण्यासाठी वेळ आपल्या जीवनामध्ये नसेल तर किमान सद्गुरूंनी सांगितलेली साधना करत राहणं, एवढं तरी आपल्या आयुष्यामध्ये आपण करू शकतो. 1, 2, ते सांगतील तसं आणि तसंच वागत राहून त्यांच्या कृपेला आपल्या जीवनामध्ये स्थान देऊ शकतो. आणि 3, या दोन्हींमध्ये आपण योग्य पद्धतीने उतरलो तर प्रत्यक्ष सद्गुरूंच्या दैहिक सेवेचा आपल्याला लाभ मिळू शकतो आणि त्यांच्या देहाच्या सन्निधीमध्ये राहून ते जसं सांगतील तसं वागण्याचा प्रयत्न आपण करू शकतो. याच्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट काय आहे तर पहिली सेवा म्हणजे सद्गुरूंनी दिलेलं नाम घेऊन त्यांची सेवा करणं, ही सद्गुरूंच्या देहाच्या सानिध्यात राहून केलेल्या सेवेपेक्षा अतिशय सोपी सेवा आहे. आणि सगळ्यात अवघड जर कुठली सेवा असेल तर ती सेवा म्हणजे सद्गुरूंच्या देहाच्या सानिध्यात राहून त्यांची सेवा करणं. गोंदवलेकर महाराज म्हणतात की जेव्हा आपण सद्गुरूंच्या सानिध्यात राहून त्यांची सेवा करतो तेव्हा एक सगळ्यात मोठा दोष आपल्या ठिकाणी निर्माण होतो. तो कुठला तर सद्गुरूंच्या सेवेमध्ये राहता राहता आपल्यावर मायेचा जो पडदा आहे तो आपल्या पूर्व प्रारब्धानुसार मागे पुढे कमी जास्त होत राहतो. पण सद्गुरूंची सेवा करता करता आपल्याला असा भास होऊ शकतो की सद्गुरू आपल्यासारखीच एक सामान्य व्यक्ती आहे. सद्गुरूंच्या देहात राहून, देहाच्या सानिध्यात राहून सेवा करण्यातला पहिला अडथळा म्हणजे सद्गुरूंना आपल्यासारखं मानणं. आपल्यासारखी ती सामान्य व्यक्ती आहे असा स्वतःच्या हृदयामध्ये निर्माण करून घेतलेला भ्रम आपल्या साधनेतला सगळ्यात मोठा अडथळा आहे. आणि म्हणून सगळ्यात जास्त अवघड सेवा कुठली असेल तर सद्गुरूंच्या देहाच्या सानिध्यामध्ये राहून त्यांची सेवा करण्याचा जो कोणी प्रयत्न करतोय त्याने हे लक्षात घेतलं पाहिजे की सद्गुरू आपल्यासारखा देह नाही. जरी ते आपल्यासारखे वागत असले, आपल्यासारखे चालताना दिसत असले, बोलताना दिसत असले, तरी ती सामान्य व्यक्ती नाही. माऊली ज्ञानेश्वरीमध्ये सगळ्यात सामान्य नियम संतांच्या वागण्याचा सांगतात की संत वेडीवे माझी दडे महिमे भेणे.
की संत मुद्दामून अलौकिकानो व्हावे लोकांप्रती या न्यायामुळे सद्गुरू सामान्य माणसांपुढे अगदी सामान्य माणसांसारखं वर्तन करत असतात. आणि म्हणून या ठिकाणी माणिक प्रभू म्हणतात, गुरु वीणा तू जगती नाही समज मूढा, गुरु वीणा तू जगती नाही समज मूढा, समज मूढा गुरु वीणा तू जगती नाही समज मूढा. समज मूढ गुरु वीणा तू जगती नाही समज मूढ गुरु वीणा तू जगती नाही. माणिक प्रभू महाराज म्हणतात की फिरोनिया देशोदेशी कोटी तीर्थे नाहसी करीसी तू नाना उपाय समज मूढा गुरु वीणा तू जगती नाही समज मूढा गुरु वीणा तू जगती नाही समज मूढा गुरु वीणा तू जगती नाही. सद्गुरूंना शरण गेल्याशिवाय साधकाला कुठल्याही प्रकारची गती उपलब्ध होत नाही. स्वतः चिंतामणी महाराज, समर्थ सद्गुरू चिंतामणी महाराज म्हणतात, दांभिक बगळा मी बहुकामी कामिनी कांचन प्रेमी अवगुण मम बघता नच कोपे जळतो पश्चातापे नारायण येई शरण तुम्हा मजबरी धरी हो प्रेमा. बरोबर आहे ना हे? प्रत्यक्ष आपल्या जवळ असलेल्या अवगुणांची भगवंतांसमोर अर्पणिका चिंतामणी महाराज करतात. हे केवळ आणि केवळ भक्तांसाठी सांगून देतात. आपल्या जवळ अनेक प्रकारचे गुणदोष उपलब्ध असल्यामुळे सद्गुरूंचं सानिध्य आपल्याला पचेल असं सांगता येत नाही. म्हणून भगवंतांच्या अवताराचं पहिलं प्रयोजन काय असेल तर संतांच्या हिताचं रक्षण करण्याकरता प्रत्यक्ष भगवान या ठिकाणी अवतार घेतात. धर्मरक्षावया अवतार घेसी आपुल्या पाळीसी भक्त जना. आणि प्रत्यक्ष भगवान ज्यासाठी अवतार घेतात ते अवताराचं पहिलं प्रयोजन आपण पाहिलं. दुसरं प्रयोजन आपण पाहूयात की दुष्ट निर्दाळले किती एक. दुष्टांचं निर्दाळन करण्यासाठी, दुष्टांना भ्रष्ट करण्यासाठी, दुष्टांना नष्ट करण्यासाठी भगवंतांच्या अवताराचं दुसरं पण गौण प्रयोजन आहे. प्रत्येक वेळी दुष्टांना नष्ट करण्यासाठी येतील असं नाही. बहुतेक वेळा केवळ आणि केवळ कारुण्यामुळे भगवंतांचे अवतार झालेले. तुम्ही जेवढे आणि हे अवतार पाहता ते सगळे अवतार क्रोधामुळे झालेले आहेत असं मानलं तर थोडं संशयास्पद ठरेल. मी तुम्हाला हे खात्रीशीर सांगू शकतो की भगवंतांचं जेवढ्या अवतारांचं प्राकट्य त्या अवतारांच्या प्राकट्याच्या पार्श्वभूमीवर केवळ आणि केवळ भक्तांचं कारुण्य हे सगळ्यात मोठं महान कारण आहे. भगवंतांना आपल्या भक्तांची कीव आली, भगवंतांना आपल्या भक्तांवर करुणा आली, भगवंतांना आपल्या भक्तांवर प्रेम झालं आणि त्या प्रेमापोटी भगवंतांनी आपल्या देहाचं, आपल्या दिव्य अवताराचं प्रयोजन या पृथ्वीवर प्रकट केलं. भगवान या ठिकाणी सर्व ऐश्वर्यानिशी प्रकट झाले. आणि आज ज्या अवताराची आपण चर्चा करणार आहोत तो अवतार भगवान मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्री रामचंद्रांचा आहे. भगवान श्री सीतारामचंद्र हे स्वतः भक्त रक्षणासाठी
या पृथ्वी तलावर अवतार कार्य घेतात आणि आपल्या भक्तांचं रक्षण करून भगवंतांच्या पायामध्ये एक तोडा आहे ज्याच्यावर लिहिलेलं आहे की मी माझ्या भक्तांचं रक्षण करीन. हे स्वतः भगवंतांचं ब्रीद वाक्य आहे. चरणी ब्रीदाचा तोडरू गाजे असं संतांनी सांगितलेलं आहे. भगवंतांच्या पायामध्ये जे 2 तोडे आहेत त्या तोड्यावर कोरलेलं आहे की मी माझ्या भक्तांचं रक्षण करेन. आणि जेव्हा जेव्हा माझे भक्त मला हाक मारतील तेव्हा तेव्हा मी या चराचरामधून प्रकट होईल असं भगवंतांनी वचन दिलं. माणिक प्रभू महाराज तेच म्हणतायत. राजा चेतन हर घट अपनी, राजा चेतन हर घट अपनी, राजा चेतन हर घट अपनी, राजा चेतन हर घट अपनी. सूरत खूब जब दर्शायो, सूरत खूब जब दर्शायो, सूरत खूब अजब दर्शायो, सूरत खूब अजब दर्शायो. भगवंतांनी जेव्हा जेव्हा भगवान आपल्या भक्तांच्या हाकेला त्यांच्या हृदयातून निर्माण होणाऱ्या कारुण्याने भिजून जातात तेव्हा तेव्हा चराचरामधून त्या भक्तांच्या हिताचं रक्षण करण्याकरता भगवत शक्तीचं प्राकट्य होतं. आणि माणिक प्रभू महाराज म्हणतात की ही शक्ती चराचरामधून प्रकट होते. राजा चेतन हर घटपनी, राजा चेतन हर घटपनी, सूरत खूब जब दर्शायो, सूरत सूरत खूब सूरत खूब जब दर्शायो, राजा चेतन हर घटपनी, राजा चेतन हर घटपनी, सूरत खूब जब दर्शायो, सूरत खूब जब दर्शायो, राजा चेतन हर घटपनी, राजा चेतन हर घटपनी, सूरत खूब जब दर्शायो, सूरत खूब जब दर्शायो. योगानंद सरस्वती स्वामी महाराज की जय. समर्थ सद्गुरु श्री चिंतामणि महाराज की जय. गंगा माता की जय. बोलिए सीतारामचंद्र भगवान की जय. भगवान जेव्हा जेव्हा कारुण्याने भिजतात तेव्हा तेव्हा भगवंतांचं मंगल असं प्राकट्य या भूमीवर होतं. आणि तुम्हाला सांगतो, खरं सांगतो की भगवंतांचं प्राकट्य ज्यांच्या हृदयामध्ये होतं त्या हृदयांच्या खोलीची आणि तळाची कल्पना शास्त्रही करू शकत नाही की या हृदयांमध्ये भगवंतांसाठी किती प्रेम लपलेलं आहे. भगवंतांचं वारंवार चिंतन करून जे भक्त भगवंतांच्या सन्मुख आपल्या प्राणांची कुरवंडी करतात, भगवान सुद्धा तांस तथैव भजाम्यहम या न्यायाने त्या भक्तांच्या समोर प्रकट होण्यासाठी मागे पुढे पाहत नाही. मी उदाहरण देऊन आपल्याला सांगतो की मागे भक्त प्रल्हादजींसाठी केवळ आणि केवळ दया आली म्हणून भगवंतांनी भक्त प्रल्हादजींच्या रक्षणाकरता कारुण्याची भूमिका घेतली.
आणि हिरण्यकश्यपूच्या आवाहनाबरोबर त्याच्या हातातल्या गदेच्या स्तंभावर प्रहार झाल्याबरोबर स्तंभातून प्रकट होऊन आपल्या भक्ताच्या मानाचं रक्षण, भक्तांचा मान, साधूंचा मान गिवशी माऊली म्हणतात. साधूंच्या हिताचं रक्षण करण्याची प्रकट भूमिका या ठिकाणी भगवंतांनी वारंवार घेतलेली आपल्याला शास्त्र सांगतं. म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात की धर्मरक्षावया अवतार घेसी आपुल्या पाळीसी भक्तजना. अंबऋषीसाठी जन्म सोसियले या ठिकाणी दोन भूमिका आहेत. एक म्हणजे भगवंतांचा अपमान जे लोक या ठिकाणी करतात ते लोक सुद्धा दुसरे तिसरे कोणी नसून भगवंतांचेच लोक असतात. त्याचं कारण तुम्हाला मी सांगतो. भगवंतांच्या चरित्राला उठाव येण्यासाठी, भगवंतांच्या चरित्रामध्ये काहीतरी रंजकपणा येण्यासाठी समता आणि विषमता या दोन्ही न्यायांची आवश्यकता त्यांच्या चरित्रामध्ये उपलब्धीनुसार आपल्याला पाहायला मिळते. भगवंतांच्या चरित्रामध्ये, संतांच्या चरित्रामध्ये जर विरोध करणारं पात्र नसेल तर संतांच्या चरित्राला आणि देवाच्या चरित्राला उठाव येत नाही. कोणीतरी समोर व्यक्ती आरोप करणारा, दूषण देणारा आणि त्या चरित्राला अधिक रंजक बनवणारा लागतो. म्हणून भगवंतांनी, आता मी उदाहरण देऊन तुम्हाला सांगतो, भगवंतांनी प्रत्यक्ष प्रभू श्रीराम अवतारामध्ये जर एखाद्या कुठल्या तरी शक्तिहीन पुरुषाला मारलं असं जर पुराणांमध्ये आपल्याला आढळलं असतं तर भगवंतांचा महिमा वाढला असता का? भगवंतांचा महिमा केव्हा वाढेल? जेव्हा भगवंत ज्याचा वध करणार आहेत त्या वधासाठी उपयुक्त बळी हा तेवढ्याच शक्तीचा समोर लागतो. म्हणून रावणाला आधी सन्मान दिला, रावणाला शक्ती दिली, रावणाजवळ लक्ष्मी दिली, रावणाजवळ स्वतःची पत्नी उपलब्ध करून दिली, तिकडे अशोक वाटिकेमध्ये नेऊन ठेवली आणि रावणाला स्वतः शक्ती देऊन त्याला तपश्चर्येमध्ये निपुण करून विद्या विवादाय धनमदाय या सुभाषिताप्रमाणे त्या रावणाला सर्व ऐश्वर्यांनी युक्त केलं भगवंतांनी. कंसाला सुद्धा राज्यपद दिलं, औरंगजेबाकडे सुद्धा राज्यपद होतं की नाही? काही काळ का म्हणा पण औरंगजेबाकडे सुद्धा राज्यपद होतं, लक्ष्मी होती, राज्यलक्ष्मी होती. अधर्माची का असेना परंतु त्याच्याजवळ लक्ष्मी होती, त्याच्याजवळ ती संपदा होती. रावणाला समृद्ध केलं आणि मग रावणाचा वध करण्यामध्ये जेवढा रंजकपणा निर्माण झाला तो चरित्राचा उठाव येण्यासाठी, चरित्राचं रंजन लोकांना वाचणाऱ्यांना आनंद मिळण्यासाठी, भगवंतांच्या शक्तीचा महिमा वाढवण्यासाठी भगवंतांनी समतेपुढे विषमता उभी केली. आणि या जगामध्ये ज्या ज्या गोष्टी होतात त्या सर्व गोष्टी केवळ आणि केवळ भगवंतांच्या आज्ञेने होत असतात. भगवंतांची लीला असते. स्वतःच चरित्र उठावदार होण्यासाठी भगवंतांनी स्वतःच निर्माण केलेली सर्व लीला असते. आणि या लीलेमध्ये समोरचे विरोध करणारे पात्र सुद्धा भगवंतांकडूनच अनुग्रहित असतात. महाराज, भगवंतांचीच माणसं भगवंतांसमोर उभी असतात. मी उदाहरण देऊन सांगतो, रावण आणि कंस फार लांबची माणसं नाही आहेत. देवांच्या द्वारामध्ये हजारो वर्षे ज्यांनी हातात दंड घेऊन सेवा केलेली आहे अशी माणसं देवांसमोर युद्धामध्ये उभी आहेत, समोर उभी आहेत. आपण देवांच्या द्वारचे द्वारपाल आहोत आणि सनकादिक ऋषींच्या शापामुळे देवांच्याच विरोधामध्ये जाऊन देवांचंच विरोधाभक्तीचा स्वीकार करून देवांच्या समोर उभे राहून देवांचंच भजन करतोय. हे भाग्य त्यांना भगवंतांनीच प्राप्त करून दिलेलं आहे.
म्हणून भगवंतांच्या चरित्राचा विचार करण्यासाठी एक तर भगवान कोणाशीही विरोध पत्करत नाही. मी सांगतोय तुम्हाला, कोणाशी नाही, तर विरोध आपल्या माणसांशीच उभा करतात. पण शेवटी त्यांच्यावर कृपा करून, मी उदाहरण देऊन तुम्हाला सांगतो, शिशुपालाच्या 100 शिव्या ऐकून घेतल्या. दुर्योधनाला भगवंत सांगतात की पांडवांना 5 गावं देऊन टाक. तेव्हा दुर्योधन म्हणतो सुईच्या टोकावर मावेल इतकी भूमी देणार नाही. आता त्याच वेळी दुर्योधनाच्या नरडीचा घोट घेतला असता की नाही भगवंतांनी. भगवंतांकडे शक्ती आहे, भगवंतांकडे संपदा आहे, भगवंतांकडे सर्व ऐश्वर्य आहे, तरी देखील ते दया करतात. का? त्यांना माहिती आहे की ममैवांशो जीवलोके जीवभूत सनातन, हे सगळे माझ्यापासून निर्माण झालेले आहे. एखादी मुंगी हत्तीला म्हणायला लागली की उद्या मी तुझा वध करणार आहे, तर हत्तीने का घाबरावं बरं? त्याचं कारण असं की अज्ञानाच्या उपस्थितीमुळे जीव आपल्या सर्व प्रकारच्या दशा विसरतो आणि ज्या ठिकाणी तो शरण जायला पाहिजे तिथेही कधी कधी उठाव करतो. हा उठाव रावणाने केला, हा उठाव कंसाने केला आणि देवाच्या विरोधात बळीच वैर पत्करलं. पण या सगळ्यांनी एक चांगली गोष्ट केली. कुठली केली? की वैर केलं ते देवाशी केलं. आणि वैर केल्यामुळे, देवांशी वैर केल्यामुळे देवांचे जे गुण आहेत, देवांचे चिंतन आहेत, त्या गुणांचं चिंतन वारंवार त्यांना होत गेलं आणि भगवंतांचं कुठल्याही मार्गाने चिंतन झाल्यामुळे भगवंतांकडून प्रसारित होणारी शक्तीच त्यांचं रक्षण करायला लागली. तुम्ही आम्ही असा विचार करू की भगवंतांचा धिक्कार करणारा, भगवंतांना शिव्या देणारा शिशुपाल असेल, 100 शिव्या देईपर्यंत वाचला कसा? पण वाचला याचा अर्थ त्याला अभय देणारे भगवंतच आहेत. 100 शिव्यानंतर भगवंतांनी त्याला आपल्या लोकाची प्राप्ती करून दिली. त्याला मारलं असं म्हणता येत नाही, तर त्याला आपल्या जवळच बोलावलं. महिषासुराचा वध भगवतीने केला, पण याला नियम काय आहे? तर घालूनच चरणात तळी केला आपला रहिवाशी, भवानी जय देवी जय देवी. भगवतीच्या सामान्य मुखातून निघालेल्या आरतीमध्ये असं म्हटलेलं आहे की घालून चरणातळी केला आपला रहिवाशी. महिषासुराला मारलं, पण कुठे ठेवलं भगवतीने? तर आपल्या पायाजवळ ठेवलं, आपल्या चरणांजवळ भगवतीने स्थान दिलेलं आहे, त्याला दूर लोटलं नाही. त्यामुळे शास्त्रांचा हा पुरातन नियम आहे, संत हे दयाळ असतात. भगवंत कारुण्य भावामुळे जो विरोधामध्ये सुद्धा शरण येतो आणि प्रेमाने सुद्धा शरण येतो, त्यांचं रक्षण आणि त्यांचा उद्धार हे दोन्ही बघा, हे दोन्ही करण्यासाठी भगवान अत्यंत समर्थ असतात. जगद्गुरु तुकाराम महाराज या अभंगामध्ये तेच म्हणतात की भगवंतांच्या या भूमीवर अवताराचं कारण जे आहे ते कारण म्हणजे भगवंतांना आपल्या भक्तांचं कारुण्य निर्माण झालं आणि त्या कारुण्याच्या पोटी भगवंत या पृथ्वीवर अवतार घेते झाले. धर्म रक्षावया अवतार घेसी, धर्म रक्षावया अवतार घेसी, धर्म रक्षावया अवतार घेसी, धर्म रक्षावया अवतार घेसी. धर्म रक्षावया अवतार घेसी, धर्म रक्षावया अवतार घेसी. आपुल्या पाडीसे भक्त जना, आपुल्या पाळीसे भक्त जना,
अंबरुषीसाठी जन्म सोसी येले, अंबरुषीसाठी जन्म सोसी येले, दुष्ट निर्दळले किती एको, धन्य तुझ कृपा सिंधू म्हणतील, धन्य तुझ कृपा सिंधू म्हणतील, आपुला तो बोल साच करी, बोलिए सीतारामचंद्र भगवान की, श्री हनुमान जी महाराज की, गंगा माता की. म्हणून सद्गुरूंना शरण जाणारे जे जे कोणी लोक आहेत, सद्गुरूंच्याकडून ज्यांना साधनेची प्राप्ती झालेली आहे, अशा साधनेची गोडी त्या साधकांच्या ठिकाणी वाढायला लागली की भगवंतांचं प्राकट्य आपोआप सद्गुरूंच्या मुखातून बाहेर पडलेलं आणि साधकांना प्राप्त झालेलं नाम साधकांच्या हृदयामध्ये करवून देतं. साधक आतून बाहेरून भगवंतांच्या प्रेमामध्ये भिजून ओले होतात. आणि असं कोरडं जे हृदयावरचं पटल आहे ते भगवंतांच्या प्रेमामध्ये भिजून जातं आणि भगवान आपली कृपा त्या साधकावर करून आपल्या खऱ्या स्वरूपाचा बोध करून देतात. मला एक आणखीन गोष्ट इथे नमूद करायची आहे. आपण जर कृपा करून ती लक्ष देऊन ऐकली, अशी एक किंवदंती आहे. किंवदंती म्हणजे शास्त्रांमध्ये सापडत नाही पण लोक बोलतात बाबा असं. जगामध्ये जो ज्ञानाचा स्रोत आहे ना, तो ज्ञानाचा स्रोत दुसरा तिसरा कुठला नाही. तो ज्ञानाचा स्रोत म्हणजे स्वतः वेद भगवान आहेत. वेदांपासून जगामधलं सगळं ज्ञान प्रसृत झालेलं आहे. वेदोखिलो धर्म मूलम असं म्हटलेलं आहे. वेद हे धर्माचं मूळ आहे आणि सर्व प्रकारचा धर्म वेदांमधून प्रवाहित झालेला आहे. धर्माची शिकवण वेदांनी जगाला दिलेली आहे. म्हणून ज्ञानाने संपन्न असणारे भगवंतांच्या स्वरूपाचं यथार्थ वर्णन करण्याची परिपूर्ण क्षमता असलेले एकमेव स्रोत म्हणजे काय असतील तर ते वेद भगवान आहेत. वेद भगवान म्हणाले देवांना की देवा, तुम्ही आम्हाला निर्माण केलं, तुमच्या स्वरूपाचं ज्ञान आमच्यामध्ये असल्यामुळे आम्हाला सुद्धा लोक वेद भगवान असं म्हणतात. पण आमची अशी इच्छा आहे की आता आम्हाला काहीतरी सेवा द्या. वेदांनी देवांची सेवा मागितली आणि दोन्ही हात जोडून देवांसमोर उभे राहिले. देवांना सांगितलं की देवा, आमच्यावर कृपा करा आणि काहीतरी सेवा आम्हाला द्या. असं सांगितल्याबरोबर देव म्हणाले, थांबा जरा, मला विचार करू द्या, तुम्हाला काय सेवा द्यावी ते. मग देव म्हणाले, नाही नाही नाही, तुम्हाला सेवा देण्यासाठी तुमच्यामध्ये एक अतिशय मोठा दुर्गुण आहे. तो दुर्गुण घालवल्याशिवाय तुम्हाला सेवा देता यायची नाही. का देता यायची नाही असं वेदांनी विचारलं आणि भगवंतांनी सांगितलं, माझ्या स्वरूपाचं तुमच्याकडे जे ज्ञान आहे त्या ज्ञानाचा तुम्हाला अभिमान झालेला आहे. तो अभिमान गेल्याशिवाय तुम्हाला माझी सेवाच करता येणार नाही. ज्या व्यक्तीला सद्गुरु सेवा, देव सेवा करताना वारंवार असं वाटत राहतं की मी सेवा करतोय, ज्यांना ज्यांना असं वाटतं की मी सेवा करत आहे त्यांनी अशी खूणगाठ बांधावी की कधीतरी आपला हा मी
आपल्याला या सेवेतून बाजूला काढून टाकणार आहे. जेव्हा आपण मी सेवा करतोय असं म्हणतो तेव्हा तेव्हा आपला मी सेवा करण्याच्या वारंवार आड येत असतो आणि सेवेचं जे मूळ आहे त्या मुळातून आपल्याला, त्या सेवेच्या गाभ्यातून आपल्याला, सेवेच्या फळातून आपल्याला बाहेर करून टाकतो, आपल्याला बाजूला वाळीत टाकतो. मग ती सेवा परिपूर्ण दशेला येऊ शकत नाही, किंबहुना आपल्यावर त्या सेवेची कृपा होत नाही. आणि जेव्हा जेव्हा असं वाटायला लागतं मी सेवा करतोय, तेव्हा खऱ्या साधकांना तेव्हा हा भाव असतो की सेवा करणारा मी कोणी नाही, तर माझ्याकडून सेवा करून घेणारी सद्गुरूंची कृपा शक्ती आहे. 2 प्रकारचे योग असतात बरं का. एक असतो हठयोग. तुम्ही म्हणाल खूप योग आहेत बाबा, योगांचे प्रकार आहेत, पण मी 2च सांगतो तुम्हाला. मला काही जास्त माहिती नाही, पण 2 सांगतो. एक आहे हठयोग आणि दुसरा आहे कृपायोग. हठयोग म्हणजे हट्टाने काहीतरी शरीराबरोबर चाळे करत राहणे. पतंजलींनी सांगितलं, अजून कोणीतरी सांगितलं, म्हणून या शरीराचं मर्दन करत राहणे आणि शरीराला बळेच वळवून भगवंतांच्या सन्मुख उभं करणं, याला हठयोग असं म्हणायचं. दुसरा योग आहे म्हणजे कृपा योग. याच्यात तुम्ही काहीच करायचं नाही. जे सद्गुरू तुमच्याकडून करून घेतील, ती काही वेडी वाकडी सेवा असेल ती सगळी सद्गुरू जसं सांगतील तसं करत राहायचं, याला म्हणायचं कृपायोग. मग आपोआप शिष्याच्या सेवा भावावर संतुष्ट होऊन सद्गुरू त्याच्यावर कृपा करतात, याला म्हणायचं कृपायोग. जेव्हा साधक अभिमान सोडून भगवंतांना शरण जातो, सद्गुरूंना शरण जातो, ती शक्ती जेव्हा या सगळ्यांना चालवत असते तेव्हा ती शक्ती साधकाच्या जवळ सर्व प्रकारच्या दोषांची काळजी घेत असते. एकदा गुळवणी महाराजांच्या सेवेमध्ये एक खूप मोठे एकनिष्ठ सेवक होते आणि ते जे सेवक होते त्यांना गुळवणी महाराजांनी विचारलं, उद्या तुला मी ट्रस्टचा अध्यक्ष करणार आहे, नीट लक्ष देऊन ऐका. उद्या तुला मी या ट्रस्टचा अध्यक्ष करणार आहे, काय रे पैसे खाशील का, असं उघड उघड विचारलं. आणि पैसे खाशील का असं म्हटल्याबरोबर त्यांच्या डोळ्यात पाणी आलं आणि ते म्हणाले, महाराज तुम्ही बुद्धी दिली तर नक्की खाईन, तुम्ही बुद्धी नाही दिली तर नाही खाणार. म्हणजे काय, तर त्यांना असं सांगायचं होतं, मी सेवेला आलोय, पण आता मी सेवेला आलोय एवढं खुणगाट तुम्ही बांधा. मी आलोय, पण आता या ठिकाणी हा मी घालवून तुम्ही मला चालवा आणि पुढे माझं काय वाटोळं करायचंय, माझी काय वाट लावायची आणि माझ्या प्रपंचाची हानी करून मला देवांच्या चरणकमलांवर कसं अर्पण करायचंय हे तुम्ही ठरवा, मी तुमचा बळी आहे. हातामध्ये भक्तीचा सुरा घेऊन मला या शक्ती समोर कापून टाका, माझा बळी द्या. आता माझं स्वतःच असं काही उरलं नाही. जेव्हा साधक म्हणतो माझं काहीतरी उरलेलं आहे, गुळवणी महाराजांनी विचारलं पैसे खाशील का, तो असं म्हटलं असता मी खाणार नाही, म्हणजे मी खाणार नाही आतल्या मीने सांगितलं असेल आणि मग नंतर त्या मीने बुद्धी दिल्यावर मग ते खाणंही झालं असतं. म्हणून जेव्हा सद्गुरू मला चालवणार आहेत असा साधकांचा दृढ भाव होतो, हा भाव भक्त प्रल्हादजींचा झाला की या ठिकाणी सर्व शक्ती माझ्या विरोधामध्ये उभी आहे, पण तरी देखील माझा एक देव आहे की जो मला वाचवण्यासाठी या ठिकाणी येणार आहे. म्हणून दुसऱ्या चरणामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात की अंबऋषीसाठी जन्म सोसियले. काशीमध्ये गुरु होते, त्यांना कसला तरी महाभयानक रोग झाला होता. एका जवळच्या शिष्याने विचारलं की का हो तुम्हाला हे काय झालेलं आहे. तेव्हा ते म्हणाले की काही नाही, एका शिष्याला दुर्बुद्धी सुचली होती, त्याला पीडा होऊ नये म्हणून त्याचे सगळे हे भोग मी माझ्यावर घेतलेले आहेत. धन्य तुझ कृपा सिंधू म्हणतील, आपुला तू बोल साच करी.
अंबर ऋषीसाठी जन्म सोसियले. कुठल्याही प्रकारच्या भक्तांच्या दुःखाची करुणा येऊन भगवंतांचं प्राकट्य आपल्याला या ठिकाणी दिसतं. चला तर आपण भगवंतांच्या आता जवळ जाऊयात. अतिशय सुंदर भगवंतांच्या प्राकट्याची बेला आता जवळ आलेली आहेत. आपण जवळजवळ परिपूर्ण अर्थाने भगवंतांच्या सेवेमध्ये रममाण झालेलो आहोत. सद्गुरूंनी दिलेलं नाम आपल्या सर्वांच्या मुखी आहे. त्या नामाचा एकदा गजर करून आपण भगवंतांच्या जन्मकथेला प्रारंभ करूयात. श्री राम जय राम जय जय राम. 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 राम जय राम जय जय राम. श्री 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 राम जय राम जय जय राम. श्री
राम जय जय राम, श्री राम जय जय राम। बोलो राम 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 राजा राम राम राम, राम 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 सीता राम राम राम, राम 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 राजा 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 राम 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 राजा राम राम राम, 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 राम 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 राजा राम राम राम। बोलिए सीता रामचंद्र भगवान की। भक्तांवर कृपा करण्यासाठी भगवंतांचं हे प्राकट्य आपल्या सर्वांच्या हृदयाला पुनीत करत, सर्व प्रकारच्या दोषांची होळी करत, साधनेला वाढवून भगवंतांच्या पुढे समर्पित शक्तीची धारणा उभी करून आपल्या सर्वांना क्षेम देण्यासाठी या पर्व काळाचं प्रयोजन दत्तधाममध्ये गोदावरीच्या तीरावर भगवान दत्तात्रेयांच्या पावन सन्निधीमध्ये आपल्या सर्वांकरता उपलब्ध आहे। ही आपल्यावर झालेली भगवंतांची महनीय कृपा म्हणावी तर कुठल्याही प्रकारचा संशय नसावा। संतांनी अतिशय करुणा करून हा दिवस आपल्या सर्वांच्या भाग्यामध्ये उपलब्ध करून दिलेला आहे। सर्व प्रकारच्या जीवांना भगवंतांच्या आगमनाचा आनंद होतो, कारण जे जे जीव हे ब्रह्मांड भगवंतांपासून निर्माण झालेला असल्यामुळे त्या प्रत्येक जीवाला थोड्याशा अंशाने का होईना परंतु भगवत सत्तेची जाणीव कधी ना कधी होत असते। आणि अशा भगवत सत्तेविषयी जीवाचं प्रेम वाढणं हा जीवाचा स्वभाव आहे। त्याचं कारण जीव हा परमेश्वराचा अंश आहे आणि सद्गुरू हे परमात्म्याचं मूर्त स्वरूप आहे। वेदांनी सांगितलंय भगवंतांच्या दोनच मूर्ती, एक मूर्तमच्या मूर्तंबा, एक मूर्त रूप आहे आणि एक अमूर्त रूप आहे। अमूर्त रूपाला पाहणारे हे वेगळे आहेत आणि मूर्त रूपाला पाहणारे हे वेगळे आहेत। मूर्त दोन्ही रूपांना पाहणारे हे वेगळे आहेत। पण या ठिकाणी सद्गुरू देवांचं मूर्त स्वरूप आहे। गुरु भगवंत दोन्ही एक, येणे भावे निज निष्टंक, भजे तोची गुरु सेवक, येरु देख तो अनुमानी। आपल्या जीवनामध्ये आपले सद्गुरू आपल्या समोर बसलेत, याच्यापेक्षा वेगळं भगवंतांचं प्राकट्य आपल्या जीवनामध्ये असू शकत नाही। त्यांची आपल्या समोर असलेली उपस्थिती आणि आपल्यावर झालेली कृपा ही सगळ्यात मोठं भगवंतांचं प्राकट्य आहे। आणि असं हे प्राकट्य सामान्य जीवांना फार आवडलं आणि सगळीकडून सगळ्यांच्या मुखातून
भगवंतांच्या नामाचा घोष व्हायला लागला. वसुंधरेला अत्यंत आनंद झाला. आणि आता या अयोध्या नगरीमध्ये जे नरनारी आहेत, भगवंतांचे भक्त आहेत, त्या सगळ्या भक्तांना भगवंतांच्या येण्याची, अवताराची थोडी थोडी चाहूल लागली. या चाहूल लागण्याच्या थोड्या पूर्वसंध्येला निसर्गाने सुद्धा भगवंतांच्या आगमनाची तयारी केली. आणि ती तयारी करत असताना निसर्गाने आपल्या जवळ असलेल्या संपदेचा वर्षाव या भूमीवर करायला सुरुवात केली. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्याला ऋतूंचा राजा असं म्हटलं जातं, तो वसंत मासानाम उत्तमे मासे, चैत्र मासे. आणि ऋतूंमधला उत्तम ऋतू असा जो आहे तो वसंत ऋतू, याचं आगमन झालं. भगवंतांच्या आगमनाच्या वेळी जसं निसर्ग सुद्धा आपल्याला काही संकेत देतो, तसं आपलं हृदय सुद्धा आपल्याला काही ना काही संकेत देत असतो. त्यामुळे निसर्गाने जशी तयारी केली तशी अयोध्या नगरीतल्या लोकांनी केली. तशी तयारी आपण सुद्धा करूयात. काय तयारी आहे बरं ही? तर ही तयारी दुसरी तिसरी काही नसून तर आपल्या हृदयामध्ये साठलेला जो मळभ आहे, आपल्या हृदयामध्ये साठलेली जी घाण आहे, ती घाण बाजूला काढून, आपल्या हृदयामधला जो मळ आहे तो बाजूला काढून निर्मळ हृदयामध्ये, निर्मळ अंतःकरणामध्ये चौरंग मांडून, सडा शिंपण करून त्यावर भगवंतांच्या सिंहासनाची आरास मांडून वेगवेगळ्या फुलांना एकत्रित करून भगवंतांच्या आगमनाची तयारी आपल्या हृदयामध्ये करायची. आणि याच्यासाठी कुठल्याही प्रकारचा चिंगूसपणा करायचा नाही. तुम्हाला कुठल्याही प्रकारचे दागदागिने घाला, उत्तम प्रकारचे कपडे घाला, वेगवेगळ्या प्रकारचा शृंगार करा असं मी सांगत नाही. परंतु आपल्या आतमध्ये, आपल्या आतल्या अंतरंगातल्या हृदयातल्या जागेने, हृदयातल्या पोकळीने हा शृंगार केला पाहिजे. आणि या शृंगारामध्ये आपल्या सर्वांनी मनोभावाने प्रवेश करून भगवंतांच्या आगमनासाठी तयार झालं पाहिजे. सुंदर अशी तयारी आपण भगवंतांच्या आवाहनासाठी करूयात. त्यांचं या ठिकाणी आवाहन करूयात. हेरी सखी मंगल गावोरी, हेरी सखी मंगल गावोरी. हेरी सखी मंगल गावोरी, हेरी सखी मंगल गावोरी. मोहे काला टिकाल गावोरी, मोहे काला टिकाल गावोरी. आज अंगना में टीकी सबरी, आज अंगना में टीकी सबरी. आज आज अंगना में टीकी सबरी, आज अंगना में टीकी सबरी. हेरी सखीरी मंगल गावो, हेरी सखीरी मंगल गावो.
सखीरी मंगल गावो हेरी सखीरी मंगल गावो. मंगल गावो हेरी सखीरी मंगल गावो हेरी सखीरी मंगल गावो. आज अंगना में की सवारी, आज अंगना में की सवारी हेरी सखीरी मंगल गावो हेरी सखीरी मंगल गावो हेरी सखीरी मंगल गावो हेरी सखीरी मंगल गावो. भगवंतांच्या आगमनावर अत्यंत हर्षित झालेला निसर्ग अतिशय कुतूहलपूर्वक आणि विव्वळ होऊन भगवंतांची वाट पाहू लागला. भगवंत आपल्या समग्र ऐश्वर्यांनिशी अयोध्येमध्ये भगवती जगदंबा कौसल्या मातेच्या उदरामध्ये स्थानापन्न झालेले होते आणि सर्व भाविकगण, आकाशातले सर्व देव भगवंतांची अतिशय प्रेमाने, अतिशय आस ठेवून वाट पाहण्यामध्ये मग्न होते. सर्व प्रकारच्या नद्यांना, सर्व प्रकारच्या वृक्षांना नवीन प्रकारचं उधाण आलं. वृक्षांनी आपल्या हिरव्या कोवळ्या पालवीने समाजामध्ये सर्व प्रकारच्या वेगवेगळ्या फुलांनी शृंगारपूर्वक स्वागतासाठी आपली स्वतंत्र तयारी केली. जाई जुई प्राजक्त गुलाब मोगरा अशा वेगवेगळ्या फुलांचं फुलणं सुरू झालं. जाईचा परिमळ, पारिजातकाचा मोहक सुगंध, बकुळीचा मादक सुगंध आणि मोगऱ्याच्या वेगळ्या अकल्पनीय सुवासांनी वातावरण अगदी दाटून परिमळाने भरून गेलं. वातावरण मोहक झालं. जेवढ्या बागा होत्या त्या बागांमध्ये फुलं भरभरून आली आणि त्या फुलांवर वेगवेगळ्या प्रकारचे भृंग अतिशय स्वच्छंद आणि प्रेमाने विहार करू लागले. निर्भयपणे राजसत्तेमधले लोक इकडे तिकडे विहार करू लागले. वातावरणामध्ये जरी दाहकता वाढत होती तरी देखील भगवंतांच्या आगमनापूर्वी निसर्ग अत्यंत शांत झालेला होता, शीतल झालेला होता. सुंदर असा वारा वाहू लागला. मंद मंद पवन सगळीकडे फुलांचा सुगंध घेऊन वाहू लागला. आंब्याला मोहर लागलेला होता. काही जागी आंब्याचे घडच्या घड त्या ठिकाणी लगडलेले होते. समाजामध्ये सर्व प्रकारचे लोक वेगवेगळ्या आभूषणांनी स्वतःला सजवून अयोध्येच्या त्या महालामध्ये शरयूच्या तीरावर जमा झालेले होते. हातामध्ये पुष्प घेऊन देवता आकाशामध्ये आपल्या विमानांवर उभे राहून भगवंतांच्या आगमनाची वाट पाहत उभे आहेत. आणि आता देवांचा देव असलेला, सज्जनांच्या हितांचं रक्षण करणारा
दुष्टांचं निर्दाळन करणारा देवांचा देव कौशल्या मातेच्या गर्भामधून जगाचं रक्षण करण्यासाठी, साधूंचा मान राखण्यासाठी या ठिकाणी प्रकट होणार, याची वाट सगळे लोक पाहू लागले. 1 मिनिटाचा कालावधी भगवंतांच्या प्राकट्याला उरलेला आहे. आपण सर्वांनी हातामध्ये फुलं घ्यावीत आणि कौशल्या मातेला आता जाणीव झाली. जगद्गुरु तुकाराम महाराज त्याचबरोबर नामदेव महाराज असं सुंदर वर्णन करतायत, आगमनाचं वर्णन करतायत की अयोनी संभव प्रकटला हा राघव. भगवती जगदंबा कौशल्य मातेच्या उदरातून भगवान आपल्या समग्र ऐश्वर्यांसहित या भूमीवरचा भार हरण करण्यासाठी, साधूंच्या हिताचं रक्षण करण्यासाठी आणि सज्जनांना आपल्या जवळ असलेल्या शक्तीनिशी आपल्या चरणांचा आश्रय देण्याकरता या पृथ्वीवर सीता माते सकट भरत शत्रुघ्नादी हनुमानादी भगवंतांच्या यूथ पंचायतनासोबत प्रकट होण्याचा काळ जवळ आला. आणि नामदेव महाराज म्हणतात, अयोनी संभव प्रकटला राघव. 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 श्री सीतारामचंद्र भगवान की, कौसल्या मात की. बोलिए योग योगेश्वर मर्यादा पुरुषोत्तम अयोध्याधीश जगदीश्वर अनंत कोटी ब्रह्मांड नायक श्री सीताराम. आयो 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 कौसल्या लाल आयो. वसंत आगमे देवांच्या योग योगेश्वर तो देव. योग योगेश्वर तो देव. परितो नाही संशय, परितो नाही संशय. आयो 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 कौसल्या लाल आयो. आयो आयो कौसल्या लाल आयो. हाँ अवध में है रही जय, अवध में रही जय जयकार कौसल्या लाल आयो है. अवध में अवध में रही जय जयकार कौसल्या लाल आयो है. अवध में रही जय जयकार कौसल्या लाल आयो है. बोलिए सीतारामचंद्र भगवान की जय. पाळणा झाल्यावर आपल्या सगळ्यांना रामाच्या भोवती एक पावली खेळायची आहे. त्याच्या आधी प्रभू श्री रामचंद्रांना आपण पाळणा म्हणून
त्यांचा पाळणा हलवूयात. सर्वांनी अतिशय प्रेमाने पाळण्याचं गायन करायचंय. बाळा जो जो रे कुळभूषणा दशरथ नंदना, बाळा जो जो रे निद्रा करी बाळा मनमोहना रामा लक्ष्मण. बोलिए सीतारामचंद्र भगवान की. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. चैत्र मास शुद्ध त्यात नवमी ही तिथी, चैत्र मास शुद्ध त्यात नवमी ही तिथी. दोन गंधयुक्त तरी यात उष्ण हे किती, गंधयुक्त तरी यात उष्ण हे किती. दोन प्रहरी कागसके सूर्य थांबला, राम जन्मला ग सखे राम जन्मला, राम जन्मला ग सखे राम जन्मला. कौसल्या माता हळू गडी लोचने, कौसल्या माता हळू गडी लोचने. दीपुनी जाय माय थै पुत्र दर्शने, दीपुनी जाय माय थै मुख्य दर्पणी. राजगृही एक सौख्य दर्पणी, पान्हावनी हरपल्या धेनु अंगणी, पान्हावनी हरप धेनु अंगणी. दुदुंबीचा नाद तो धुंद कोंदला, राम जन्मला ग सखे राम जन्मला. अंग एक गात चालला, राम जन्मला ग सखे राम जन्मला, राम जन्मला ग सखे राम जन्मला. चैत्र मास शुद्ध त्यात नवमी तिथी, चैत्र मास शुद्ध त्यात नवमी तिथी. गंधयुक्त तरी यात उष्ण हे किती, गंधयुक्त तरी उष्ण हे किती. दोन प्रहरी कागसके सूर्य थांबला, जन्मला राम जन्मला ग सखे राम जन्मला,